मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना ईडीनं 24 तासात दुसरा धक्का दिलाय। आता त्यांचे आधी 11 फ्लॅट ईडीनं जप्त केलेले होते, त्यानंतर ठाण्यामधल्या त्यांच्या इतर प्रॉपर्टी सुद्धा ईडीच्या रडारवर आहेत आणि त्या दृष्टीने सुद्धा चौकशी सुरू झाल्याचं कळतंय। त्यामुळे श्रीधर पाटणकर यांच्यासाठी हा निश्चितपणे एक धक्का मानला जातोय। त्यांच्या ज्या मालमत्ता ठाण्यामधल्या 5 पाकाडीमधल्या आहेत त्या सुद्धा ईडीच्या रडारवर आलेल्या आहेत, त्यामुळे त्याची सुद्धा चौकशी होणार आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा ईडीनं तपास पथकं नेमली आहेत। ईडी आणि श्रीधर पाटणकरांमुळे सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भलते चर्चेत आलेत। हवाला माफिया नंदकिशोर चतुर्वेदी आणि मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचं कनेक्शन ईडीनं शोधलंय आणि त्यानंतर ठाण्यातील पाटणकरांच्या मालमत्तांवर कारवाईचा बडगा उगारला। या सर्व घटनाक्रमामुळे श्रीधर पाटणकर आणि हवाला माफिया चतुर्वेदी यांच्या कनेक्शनची चर्चा सर्वत्र पाहायला मिळतेय। मिळालेल्या माहितीनुसार हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकर जुने मित्र असून ते दोघेही एकमेकांना 2009 पासून ओळखतात। सध्या ज्या प्रकरणाचा ईडी कडून तपास सुरू आहे त्या पाटणकरांना 2017 साली चतुर्वेदींच्या हमसफर कंपनीतून विनातारण कर्ज देण्यात आलं। ईडीला संशय आहे की शेल कंपनी मार्फत पाटणकरांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 30 कोटींची गुंतवणूक करण्यात आली। नोटबंदीच्या काळात चंद्रकांत पटेल आणि महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी सोबत हातमिळवणी केली। त्यानंतर पटेल बंधूंच्या पुष्पक कंपनीनं बाद झालेल्या नोटांमध्ये तब्बल 84 कोटी 50 लाख रुपये स्वीकारले। त्यानंतर त्या रकमेच्या मोबदल्यात पुष्पक बुलियन मधून 258 किलो सोनं विकलं। बाद चलनातील रक्कम नव्या चलनात आल्यानंतर पुष्पकनं ती विविध शेल कंपन्यांच्या मार्फत ठिकठिकाणी गुंतवली। त्यातील एक ठिकाण म्हणजे श्रीधर पाटणकर यांची श्री साईबाबा गृहनिर्मिती असल्याचं सांगितलं जात आहे। पाटणकरांच्या कंपनीत चतुर्वेदीनं गुंतवलेले 30 कोटी रुपये हे पुष्पक ग्रुपचेच असल्याचा ईडीचा आरोप आहे। पाटणकरांच्या खात्यात चतुर्वेदीने ते पैसे हमसफर कंपनी मार्फत जमा केल्यानंतर ठाण्याच्या निलांबरी अपार्टमेंटमध्ये पुष्पक ग्रुपने याच रकमेच्या बदल्यात 11 फ्लॅट घेतल्याची माहिती आहे। श्रीधर पाटणकरांना दिलेल्या कथित कर्जामुळे चर्चेत आलेले नंदकिशोर चतुर्वेदी ही काही साधी आसामी नाही। फरार असलेला चतुर्वेदी कुठल्या तरी आफ्रिकन देशात दडून बसल्याची शक्यता आहे। भारतातील सर्वात मोठा हवाला ऑपरेटर अशी चतुर्वेदीची ओळख आहे। उत्तर प्रदेशच्या मथुरेतून आलेला नंदकिशोर व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट आहे। 2000 सालच्या मध्यात चतुर्वेदीचा संपर्क राजकारण्यांशी येऊ लागला आणि त्याच्याकडे काळ्या पैशांचा ओघ वाढला। 2016 मध्ये देशात नोटबंदी झाल्यानंतर पुष्पक बुलियन प्रकरणी नंदकिशोर चतुर्वेदी पहिल्यांदा ईडीच्या रडारवर आला। तो अनेक बोगस शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैशांची उलाढाल करत असल्याचं तपासातून समोर आलं। नंदकिशोर चतुर्वेदी यांना देशभरात 150 बनावट म्हणजे शेल कंपन्यांचं जाळं पसरवल्याचं कळतंय। त्याच्या सर्वाधिक बोगस कंपन्या या कोलकातामधून ऑपरेट होत असल्याचं ईडीच्या तपासातून समोर आलं। अनेक आर्थिक घोटाळ्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या चतुर्वेदीसाठी ईडीनं वारंवार लुकआउट नोटीस काढली, मात्र आजवर तो हाती लागलेला नाही। सध्या नंदकिशोर चतुर्वेदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांसोबतच्या व्यावसायिक संबंधाची चर्चा जोरदार सुरू आहे। पुष्पक ग्रुपच्या काळ्या पैशाचा माग काढताना ईडीला आधी नंदकिशोर चतुर्वेदी सापडला आणि त्यानंतर हे धागेदोरे श्रीधर पाटणकरांपर्यंत पोहोचले। 2 दशकांपासून काळ्या पैशांचा गोरखधंदा करणाऱ्या चतुर्वेदीचे अनेक राजकारण्यांशी संबंध असल्याची चर्चा आहे। त्यामुळे हवाला किंग चतुर्वेदी ईडीच्या तावडीत सापडला तर अनेक मोठे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।